नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एक्सपोज फिटनेस क्लब. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेग्स वर्कआउटमध्ये किती सेट घ्यायचे, इंटरमिडिएट, बिगिनर. त्याच्यासाठी आज आपण बघणार आहोत लेग्स वर्कआउट. तर चला तुम्हाला दाखवतो लेग्स वर्कआउटमध्ये कोणते कोणते सेट घ्यायचे. तर मित्रांनो, आपला पहिला सेट असेल वॉर्मअप, त्यामध्ये असेल फ्री स्क्वॉट. त्याचे तुम्हाला 3 सेट करायचे 20-20चे. तर चला फ्री स्क्वॉटमध्ये कसं करायचं बघू. तर मित्रांनो, पोझिशन बघून घ्या. तुमच्या गुडघ्यात व्यवस्थित अंतर घ्यायचं, स्लाइटली वायदर द्या शोल्डर, म्हणजे जास्त लांब पण नाही घ्यायचं, शोल्डरच्या थोडंसं बाहेर. आणि खाली जाताना पूर्ण खाली जायचं. अशा प्रकारे तुम्ही फ्री स्क्वॉटचे 3 सेट करायचे 20-20. तर मित्रांनो, आपला सेकंड सेट असेल बारबेल स्क्वॉट, म्हणजे वेट घेऊन करायचं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. खाली जाताना इकडे बारबेल तुमच्या बरोबर ट्रॅपिजस मसलवर आहे, ना की तुमच्या मानेवर घ्यायचं नाही. मानेवर घेतलं तर चक्कर येईल. बरोबर शोल्डरवर घ्यायचं तुमच्या ट्रॅपिजस मसलवर. आणि इथे होल्ड पॅक करायचं, म्हणजे त्याने तुम्हाला एनर्जी चांगली मिळेल बॉडीला वरती उचलायला. सेम अंतर घ्यायचंय आणि खाली फ्लोअरला पुश करायचंय. यस, अशा प्रकारे तुम्ही बारबेल स्क्वॉट करायचंय. अंतर बघून घ्या. पकडताना ही ग्रीप पूर्ण पॅक पकडायची, ढिल्ला सोडायचं नाही, जेणेकरून बॉडी तुमची पूर्ण कॉन्ट्रॅक्ट असेल, तुमचं कोर टाईट असते त्याच्यात. आणि वेट तुमच्या अकॉर्डिंग ठेवायचं, जसं तुम्हाला जाईल तसं. आपला थर्ड सेट असेल लेग प्रेस. तर लेग प्रेस मध्ये तुमचं सर्व पोझिशन इथं सेट असेल, फक्त तुम्हाला तिथं बसायचं आहे. इथे पण अंतर तुमचं सेम घ्यायचं, जसं तुम्ही स्क्वॉटला घेता तसंच अंतर घ्यायचं. खाली जाताना हळू घ्यायचं, वरती थोडं फास्ट घ्यायचं. आणि इथे तुमचा नी सॉफ्ट असेल, म्हणजे जास्त तुम्ही टाईट करायचा नाही, पूर्ण एक्सटेंड करायचा नाही, थोडा लॉक ठेवायचा. म्हणजे पण तुम्हाला 3 सेट करायचे 15, 12, 10. वेट तुमच्या अकॉर्डिंग ठेवायचं, जसं तुम्हाला जाईल. इथे पण ब्रिदिंग करायची. ब्रिदिंग लक्षात ठेवा मित्रांनो. स्क्वॉटला म्हणजे पूर्ण वर्कआउटमध्ये ब्रिदिंग तुमची व्यवस्थित झाली पाहिजे. तर मित्रांनो, आपला चौथा सेट असेल सिटेड लेग कर्ल. बरेच जिममध्ये लेइंग पण असतो, सिटेड पण असतो. आपल्याकडे सिटेड आहे, तर आपण सिटेड राहतो. तर बघा, सेम पोझिशन घ्यायची, उभं बसायचं. इथं पाय वरती राहतील राऊंडच्या. त्याच्यानंतर त्याने मागे कर्ल करायचं आहे, आणि कर्ल करताना त्याने इथे होल्ड करायचं 1 सेकंद, आणि हळू सोडताना हळूहळू इथे. आणि इथे पण पूर्ण पाय स्ट्रेट करायचं नाही, थोडासा लॉक ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या पूर्ण हॅमस्ट्रिंगवर त्याचं प्रेशर येईल. आणि जितकं तुम्ही स्लो कराल तितकं प्रेशर जास्त येईल. तर मित्रांनो, हा चौथा सेट तुम्ही ऍड करा. आपला 5वा सेट असेल लेग एक्सटेन्शन, तुमच्या क्वाड्रिसेप्स मसलसाठी. तर बघून घ्या मित्रांनो, इथे पण 30 पोझिशन तुम्हाला घ्यायची, फक्त खालून घ्यायचंय, ते आपण वरतून घेतलेलं. इथे पण थोडंसं होल्ड करायचं, इथे खाली जाताना हळूहळू घ्यायचं, परत वरती घ्यायचं. तर प्रत्येक सेटमध्ये तुम्ही पूर्ण एक्सटेंड किंवा पूर्ण कर्ल नाही करायचं, थोडंसं लॉक ठेवायचं, जेणेकरून तुमचं इंजुरीचे चान्सेस कमी राहतील. ते होणारच नाही शक्यतो. बऱ्याच जणांना जेव्हा तुम्ही हे करता, मसल पूर्ण एक्सटेंड करतात, तेव्हा तुमच्या मसलमध्ये जॉईंटमध्ये इंजुरी व्हायचे चान्सेस राहतात. त्याच्यामुळे थोडंसं लॉक ठेवायचं, पूर्ण स्ट्रेट किंवा काही एक्सटेंड करायचं नाही, किंवा पूर्ण कर्ल पण नाही करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले 5 सेट असतील. त्यानंतर आपला राहील स्टँडिंग काफ रेज. हा सेट तुम्ही नक्कीच करा, कारण बरेच जण काफ रेज अवॉइड करतात, काफ्स मारती नाही. तर आपले काफ्समध्ये आपण स्टँडिंग काफ्स पण घेतो आणि स्ट्रेट काफ्स पण घेतो त्या लेग प्रेसवर. तर मित्रांनो, आता तुम्हाला स्टँडिंग काफ रेज दाखवतो, चला. तर मित्रांनो, काफ रेज मध्ये तुम्ही पूर्ण खाली जायचं आहे, स्लो डाऊन, एकदम स्लो डाऊन, पूर्ण खाली जायचं, पूर्ण वरती आहे. जितकं स्लो कराल तितकं पूर्ण तुमचा मसल स्ट्रेच होणार आहे. स्लो डाऊन मध्ये एकदम स्लो, म्हणजे 3 सेकंदात वरती यायचं, 4 सेकंदात खाली जायचं, 3 सेकंदात वरती यायचं, 4 सेकंदात खाली जायचं. अशा प्रकारे तुम्ही 30चे 3 सेट केले तर तुमचा मसल चांगल्या प्रकारे वर्क होणार आहे. आणि ही एक्सरसाइज नक्की तुम्ही ऍड करा. त्यामुळे मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता एक्सपोज फिटनेस क्लब इंस्टाग्रामला, फेसबुकला, आणि सबस्क्राईब करा यूट्यूबला. धन्यवाद.